श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक व त्याचा अर्थ. श्लोक क्रमांक 96. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम मावळी नित्य काळी. पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. महान भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्मास आला, परंतु तो सदा सर्वदा रामनामाचा जप करीत असे. त्याचा बाप हिरण्यकशिपू हा अत्यंत पापी होता. त्याने स्वतः कधी नामस्मरण केले नाही आणि प्रल्हादाने केलेले नामस्मरण त्याला कधी पाहवतच नसे. श्लोक क्रमांक 97. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणी यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाना, मनोनी मनारे म्हणा देव राणा. ज्याच्या मुखी रामनाम येत नाही त्याला मुक्ती कुठून मिळणार. अहंकाराने तो विनाकारण यातना भोगीत असतो. म्हणूनच एक वेळ दैन्यवाने मरण येणारच आहे. म्हणून भगवंताचे नाम घेत राहा. श्लोक क्रमांक 98. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहदारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पाप रूपी. रामनामामुळे सेतुबंधनाचे प्रसंगी पाषाण तरंगू लागले. या नामामुळे अनेक मनुष्याचा उद्धार झाला. ज्याला वाटते की नामामुळे काय होणार, तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधी नाम घेत नाही. श्लोक क्रमांक 99. जगी धन्य वाराणसी पुण्य रासी, तरी माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावरी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय. तेथील यात्रा केल्याने स्वतः व पूर्वजांसह उत्तम गती प्राप्त होते. तेथे भगवान शंकर हा सर्व जीवांना हिताची गोष्टी सांगत असतो की मुखाने नेहमी रामनाम घ्या. श्लोक क्रमांक 100. येथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. मनुष्याच्या हातून यथासांग कर्म घडत नाही. जे घडते त्यात उणीव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही. तसेच प्राणीमात्राबद्दल अंतःकरणात दयाही नसते आणि फुकटचे रामनाम तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही. जय जय रघुवीर समर्थ.